हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आज खरं तर खूप आनंदाचा दिवस आहे. आज गौरी आगमन होणार आहे सर्वांच्या घरी, आमच्याही घरी होणार आहे. ऑलमोस्ट सगळी तयारी गौरी आगमनाची झालेली आहे. देवपूजेसाठी मी छान छान फुलं आणलेत. गौरीचा नैवेद्य झालेला आहे आणि आता आमची तयारी राहिली. आम्ही छान छान तयार होऊन गौरीच्या स्वागतासाठी सज्ज होणार आहोत. आज आम्ही बाहेर पाट मांडून रांगोळी काढून घेतली आहे. त्याच्यानंतर सकाळी लिंपण करून घेतले. अशी छान पावलं रांगोळीची काढली आहेत. तर दाखवते तुम्हाला. पूजेचं सगळं साहित्य मी काढलेलं आहे आणि या आहेत आमच्या सुंदर ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी. तर मग गौरी आगमनाची आमची पूर्ण तयारी सुरू झाली आहे आणि तयारी पण ऑलमोस्ट डन झाली. आता मी छान छान असं आवरून घेतले. मी ही साडी घातलेली आहे आणि ह्या साडीची स्टोरी काही वेगळी आहे. ही साडी खरं तर 31 वर्ष जुनी आहे. ही माझ्या आईची साडी आहे आणि तिच्या साखरपुड्यातली तिनं घातली होती आणि काय माहिती मला ही साडी खूप आवडायची. हिचं कलर टेक्स्चर खूप छान आहे आणि एकदा तरी घालावी असं माझ्या मनात होतं. थोडीशी खराब झाली आहे पण ठीक आहे, मला ती आवडते. चला तर आता आपण गौरी आगमनाची तयारी करू. ह्या शेजारच्या ताई आणि आम्ही सगळ्यांनी मिळून गौरीची छान पूजा केली. उंबरट्यावरचं माप ओलांडून गौरीचं घरामध्ये स्वागत केलं. आम्ही हळदी कुंकाचे ठसे उमटवले. अशा प्रकारे आम्ही आनंदानं गौरीचं स्वागत घरामध्ये केलं. आत गेल्यानंतर आरती वगैरे आम्ही करणार आहे. तर आताच आम्ही गौरीचं स्वागत केलं आहे आणि हळदी कुंकासाठी गौरीच्या स्वागतासाठी आमच्या शेजारच्या या गोडगोड ताई आलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. या पिवळ्या साडीच्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांना आम्ही माय म्हणतो. अशा प्रकारे आम्ही गौरीचं स्वागत केलं. तुम्ही तुमच्या गौरीचं स्वागत कसं केलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या गौराई कशा वाटल्या हेही सांगा. गौरी आगमनानंतर मी काहीच शूट केलं नाही. हा आहे गौरी पूजनाचा दिवस. असं छान प्रकारे मी रांगोळी काढून घेतली. आता समोर मी फळं, फराळ आणि कडधान्य असं ठेवून घेतलेलं आहे. समया लावलेत, कलश ठेवलाय. गौरींना ह्यावेळेस आम्ही ब्राह्मणी काष्टा नेसवलाय. साडी कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा. अशा गौरी छान दिसतायत. त्यांना बघून मन खूप प्रसन्न होते. असं वाटते की यांच्या समोरून जाऊच नाही. आज गौरी पूजनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तर आम्ही यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे. अशा प्रकारे आम्ही गौरीचं पूजन करून घेतलं आहे आणि पाठीमागं आम्ही 2 केळी ठेवल्या आहेत. त्याही खूप सुंदर, त्याच्यामुळे खूप छान गेटअप आला आहे डेकोरेशनला. अगदी नॅचरल वाटतं. तर गौरी आगमनानंतर मी कुठलाच व्हिडिओ शूट करायला घेतला नाही. त्याच्यानंतर आम्ही गौरीला छान उभा केलं, साड्या वगैरे नेसवल्या, फराळ फळं थोडंसं डेकोरेशन केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आम्ही पुरणपोळीचा छान नैवेद्य दाखवला. उद्या 3रा दिवस आहे. तर गौरी विसर्जनाचा दिवस आहे. उद्या आमचे बाप्पा पण विसर्जन होणार आहेत. 7 दिवसांचा बाप्पा आमच्याकडे असतो. तर बाप्पा गेल्यानंतर, गौरी गेल्यानंतर सणावाराचे तर दिवस संपतायत. तर गुरुवारपासून आपले डाएटचे टिप्स व त्याच्याशी रिलेटेड आपले व्लॉग्स येतील. खरं तर त्याच्या अगोदरच मी शूट करणार होते, पण सणाच्या धावपळीमध्ये मला शूट करणं नाही झालं. आय होप तुम्ही ही गोष्ट समजून घ्याल. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आणि हो, आमच्या गौराई कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा.